रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संत मुक्ताबाईस दिलेली सनद म्हणजे संत मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यातील संवाद आहे. ज्ञानाचा सूर्य असणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींना जे जे प्रश्न संत मुक्ताबाईंनी विचारले आणि त्याची जी जी उत्तरे संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिली ती संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत मुक्ताबाईस दिलेली सनद या नावाने प्रसिद्ध झाली. या सनदेची पार्श्वभूमी अशी आहे. आदिनाथ शंकर गौरी मनोहर खून ही साचार मच्छिंद्रनाथ. आदियोगी आदिनाथ शिवशंकर महादेव आणि गौरी, गौरी म्हणजे पार्वती, मनोहर म्हणजे सुंदर, ही मच्छिंद्रनाथांची खूण आहे. मच्छिंद्रे गोरक्षा सांगितले गुज, ते मैनीनाथे मजे उपदेशिले. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जे गुज म्हणजे रहस्य सांगितले हे माझ्यासाठी सुद्धा लागू होते. हे माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे. तेथुनी तारक निवृत्ती आम्हासी जाणा त्रिवर्गासी उद्धरिले. तिथूनच तारक निवृत्ती आम्हाला मिळाली, त्रिवर्गांना त्यांनी उद्धारिले आहे. आता या सनदीचे अभंग पाहूयात. ते नयनाचे अग्री पहावे आपण, उजळिल्या जाण दाही दिशा. आपण नयनाचे अग्री पहावे म्हणजे आपण समाधी जर लावली, डोळे मिटले आणि नयनाच्या अग्री म्हणजे समोर पाहिले तर आपल्याला उजळलेल्या दिशा दिसायला लागतील. डोळे मिटून भगवंताचं नामस्मरण करीत थोड्याशा अवधीमध्ये आपल्याला ही अवस्था प्राप्त करून घेता येते. ब्रह्मांडा एवढे ओतीव सगळे, मन बुद्धी कले ऐसे नाही. ब्रह्मांड एवढे ओतीव सगळे म्हणजे एवढं विशाल ब्रह्मांड आहे, सगळं ओतीव नियमानुसार घडवलेलं सगळं आहे. मन बुद्धी कले ऐसे नाही, परंतु हे संपूर्ण ब्रह्मांड मन आणि बुद्धीच्या कले एवढे म्हणजे तिच्या एवढे सक्षम नाही, त्यापेक्षा मोठे नाही. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव लाधला, मुखाचे झाला तेणे सुखे. संत निवृत्तीनाथांच्या प्रसादाने ज्ञानदेवांना हे सुख लाभले आणि मुखाचा झाला, त्यामुळे म्हणजे आपल्या मुखामध्ये एखादं सुमधुर असं फळ पडावं आणि आपल्याला सुख मिळावं, त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींची भावना झालेली आहे. सत्य ज्ञान अनंत तेची गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे. सत्य ज्ञान म्हणजे अनंत, हे गगनाचं म्हणजे आकाशाचं प्रावरण आहे, तिथे रूप गुण आणि वर्ण नाहीत. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सांडोनिया. हा जो काही श्रीहरी आपण डोळे भरून पाहिला आहे तो पाहताना आपल्याला दुरी सांडिले म्हणजे आपल्यातलं अंतर नाहीसं झालं, आपण एकरूप झालो. वाचेचा उच्चार नवल हे साचार, स्वरूप निर्विकार कोंदाटले. वाचेचा उच्चार म्हणजे नवल हे साचार, स्वरूप निर्विकार कोंदाटले. वाचेचा उच्चार नवल म्हणजे आपल्या वाचेने उच्चार केला तर हे आपल्याला नवल वाटायला लागतं. हे साचार आहे. स्वरूप निर्विकार म्हणजे निर्विकार असं स्वरूप आहे आणि कोंदाटलेलं म्हणजे सर्वव्यापी भरून आलेलं हे रूप आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्योतीची निज ज्योती म्हणजे ज्योतीच्या आतमधली ज्योती ही मूर्ती विटेवरी उभी. विटेवरी उभी असणारी मूर्ती म्हणजे विठ्ठलाची मूर्ती. आता या सांगितलेल्या सर्व गोष्टीवरती संत मुक्ताबाई प्रश्न विचारतात. विटेवरी मूर्ती दिसते सगुण सगुण, का निर्गुण म्हणू दादा. मला तर विटेवरची मूर्ती सगुण दिसते, मी का त्याला निर्गुण म्हणू दादा. सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण, वाचेचे भिन्न पडले दादा. सगुण जरी म्हटलं तरी निर्गुण दिसते, वाचाच भिन्न पडते. रूप पावत हात पाय वगैरे सगळे निर्गुण कुठून म्हणावं आपण त्या मूर्तीला. वचन बुडाले स्तब्ध झाले मन, सगुण निर्गुण दोन्ही नाही. मग असं म्हणता का तुम्ही ते सगुणही नाही निर्गुणही नाही, मग वचनच बुडालं ना बोलण्याचं, मन स्तब्ध झालं. यावरती आम्हाला निराकरण हवं आहे. म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानदेवा, विचार हा बरवा करून या. मुक्ताबाई म्हणतात ज्ञानदेवा विचार हा बरवा म्हणजे ह्या विचाराचं आम्हाला निराकरण करून द्या. यावरती संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर महाराज उत्तर देतात. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, सांगेन तू पाही गुरुमुखे. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, ऐक मुक्ताबाई, आता मी तुला माझ्या गुरुमुखातून आलेली वाणी तुला सांगतोय, गुरुमुखातून आलेलं ज्ञान तुला सांगतोय. निर्गुणाचा बुंद सगुणी उतरला, कर्दम तो झाला एकाएकी. निर्गुणाचा बुंद म्हणजे निर्गुणाचा एकच थेंब जरी सगुणामध्ये उतरला तरी कर्दम म्हणजे एकाएकी त्याला स्वरूप साकार स्वरूप प्राप्त होतं. स्थापिला से गोळा सगुणाचा सार, तयाचा आधार एक आहे. सगुणाचा गोळा जो स्थापन झाला त्याचा आधार एक आहे. मूळद्वारी मुळी स्थापिला गणपती, तयापाशी वस्ती निर्गुणाची. मूळद्वारी जरी गणपती स्थापन झाला असला तरी त्यापाशी वस्ती मात्र निर्गुणाची. निर्गुण म्हणजे काय, रेणू ते अक्षर म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. आता हे निर्गुण म्हणजे काय आणि रेणू ते म्हणजे अक्षर काय, संत मुक्ताबाई विचारतायत. दादा, मूळद्वारी गणपती स्थापिला
माया ही उत्पत्ती, मग तिची उत्पत्ती कशी झाली? यासोबतच मायेचा बंबाळ जाये एकसरा हिच्याही आधारी सांग दादा. म्हणजे यासोबतच मायेचा बंबाळ जो एकसारखा जात असतो याच्या आधारे देखील सांग ज्ञानेश्वर दादा. ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले सर्व काही व्यापिले मायेनेची. ब्रह्मांडाने आकाश व्यापून टाकलेलं आहे, परंतु या मायेने तर सर्व काही व्यापून टाकलेलं आहे. माया कैसी दादा सांगता निर्गुण मुक्ताबाई म्हणे मित्र फोडा. आता ही माया कशी आहे दादा, निर्गुण म्हणून सांगता तुम्ही, तर हे मला फोडून सांगा तुम्ही, म्हणजे याचा अर्थ मला उकलून तुम्ही सांगा. यावरती संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रेणू रेणू ते निरंजन अणु तेची माया माया वचनी देह निपजला. रेणू म्हणजे निरंजन, शरीराचा सर्वात छोटा कण म्हणजे रेणू म्हणजे निरंजन. आणि हा रेणू कशापासून बनलेला आहे, तर अणूपासून बनलेला आहे. आणि म्हणजे अणू तेची रेणू माया तेची माया वचनी देह निपजला. म्हणजे अणूपासून रेणू बनला आणि या रेणूच्या एकत्रित संख्येपासून माया बनली. मायाच्या वचनी आपला देह निपजला आहे. नाही अक्षराचा आधार मेरुशी हे तो नाभीपाशी स्थापियले. अक्षराचा आधार मेरुशी नाही म्हणजे आपल्या मेंदूशी नाही, डोक्याशी नाही, तर हे नाभीपाशीत म्हणजे आपल्या बेंबीपाशीत स्थापन झाले. बघा संत ज्ञानेश्वर माऊली किती सूक्ष्म अभ्यास सांगतायत. भगवान महाविष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचा उदय झाला आणि तिथेच ज्ञानाचा देखील उदय झाला. दोही मधून या निघाले वचन वेदांचे जन्मस्थान तेची बाई. म्हणजे भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातून जन्मलेल्या ब्रह्मदेवांपाशीच वेदांचं जन्मस्थान आहे. 10 पवनांचा एक झाला मेळा रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा. 10 पवनांचा मिळून एक मेळा झाला आणि म्हणून रेणूचा जिव्हाळा सर्वांनाच आहे. सर्वातून वेगळा रेणू तो अचळ म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. सर्वात वेगळा रेणू तो अचळ आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आता यावरती संत मुक्ताबाई विचारायला लागल्या, सर्वातून वेगळा हाती कैसा येई म्हणे मुक्ताबाई सांगा दादा. आता या सर्वात वेगळा हातात कसा येतो, आपल्याला बघता कसा येतो असे संत मुक्ताबाई विचारतायत. 10 पवनांचा खेळ योगी खेळती ओढोनिया नेती ब्रह्मांडात. 10 पवनांचा 10 यंत्रांचा खेळ योगी खेळतात आणि ओढत ओढत नेऊन ब्रह्मांडामध्ये हा सगळा खेळ खेळतात. कुंडलिनी निवटोनी करीती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही. आपल्यामधील कुंडलिनी शक्ती जागृत करून आपल्याला आकर्षण निर्माण करता येतं आणि त्याद्वारे रेणूचं दर्शन करता येतं. म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा चुके येर झाऱ्या 84व्या. संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात, दादा सांगा या येरझाऱ्या चुकल्या पाहिजेत, मोक्ष मिळाला पाहिजे, 84 लक्ष योनीतून हा फिरणारा जीव याचा त्रास वाचला पाहिजे, त्याबद्दल सांगा. कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन त्या रेणूचे दर्शन घडले नाही. कुंडलिनी शक्ती जागृत जरी केली, तिला निवटून म्हणजे आकळून आवळून आपण पवन कोंडले तरी पण त्या रेणूचे दर्शन घडत नाही. न लगे आसन कोंडिती पवन करावे साधन गुरुकृपे. असे काही नाही आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पवन कोंडले साधना योग्य प्रकारे केली आणि ती गुरूंच्या सांगण्यावरून, सिद्ध गुरूंच्या योग्य गुरूंच्या सांगण्यावरून व्यवस्थितरित्या जर आपल्याला साधना करता आली तर सगळे काही शक्य आहे. गुरुकृपे विण नये तो हातासी पाहता रेणूसी अंत नाही. रेणू जरी छोटा असला तरी अनंत आहे, लांब पळून जाणार आहे. गुरुकृपेशिवाय हातात येणार नाही. त्याची माहिती त्याबद्दलचं ज्ञान आपल्याला मिळण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे. आणि पाहताना रेणूला अंत नाही. म्हणजे असं जर तुम्ही गुरुकृपेशिवाय त्या रेणूला पाहायला गेले तर त्या शोधाला अंत उरणार नाही, पण तरीसुद्धा रेणू आपल्याला दिसण्याचं काही आपल्याला योग येणार नाहीत. 10 पवना वेगळा सोहम तो अचळ रेणू त्याचा खेळ सदोदित. 10 पवनां वेगळा सोहम म्हणजे सोहम नावाचा जो काही योग आहे तो अचळ आहे आणि रेणू त्याचा खेळ सदोदित चालत आहे. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई गुरुकृपे सोयी कळो येई. हे सगळं छोटं सूक्ष्म आणि अतिगुह्य असं ज्ञान आहे आणि म्हणून यासाठी ऐक मुक्ताबाई गुरुकृपेने तुला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली कैशी ती कळली सांगा दादा. आता संत मुक्ताबाई म्हणतात, मी गुरु केला, योग्य सिद्ध देखील गुरु केला आणि त्याची कृपा माझ्यावरती झाली आणि गुरुकृपेमुळे मला प्रत्यय अनुभव आला, तर ती मला कशी कळेल ते मला सांगा. लेखा नाही आला साधन करिता तो कैसा येईल हाता सांगा दादा. साधना करताना थोडीच आपल्याला कागदपत्र करता येतात, भूर्जपत्रावरती थोडीच आपल्याला सांगता येतं की गुरुकृपा झालेली आहे आणि आता आपल्याला रेणूचं दर्शन होणार आहे. त्यामुळे हा रेणू हातात कसा येईल, आपल्याला त्याबद्दलची माहिती ज्ञान कसे मिळेल ते दादा मला लवकर सांगा.
व्यास तो वाल्मिक, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, व्यास तो वाल्मिक वर्णिती अपार, तयासी हा पार कळला नाही. हा रेणू फार अवघड आहे, त्याचा अंत शोधणं फार कठीण आहे. व्यासांपासून वाल्मिकीपर्यंतचे ऋषीमुनी वर्णिती करतायत, याचे वर्णन करतायत. हा रेणू फार सूक्ष्म आहे, याचा अभ्यास खूप सूक्ष्म आहे, त्यांना देखील याचा पार कळाला नाही. वेदासी ना कळे श्रुती, बेडावला तो कैसेनी येई. वेदांना कळत नाही, श्रुतींना बेडावलेले ते कार्य कसं सांगता येईल बरं. वेदांना कळत नाही, श्रुतींना कळत नाही, बेडावलेले अतिसूक्ष्म असे ते ज्ञान कसे सांगता येईल बरे. इंद्रिया वेगळा मन बुद्धी निराळा, सर्वात व्यापीला कळे कैसा. इंद्रिय वेगळे, मन आणि बुद्धी वेगळे आहेत, सर्वात व्यापिल्यानंतर सर्व त्यांनी व्यापून घेतल्यानंतर आपल्याला कसे कळेल. संत मुक्ताबाई म्हणतात, मुक्ताबाई म्हणे कैसे ज्ञानराजा, संदेह हा माझा फेडोनिया. मग ज्ञानराजा हा माझा संदेह कसा फिटेल, तुम्ही माझा हा संदेह फेडा. गुरुकृपा कैसी सांगतो तुझला, पूर्ण दिवशी झाला चंद्रगुप्त. आता गुरुकृपा आपल्यावरती झाली ही कशी ओळखावी याची खूण मी तुला सांगतो. ऐक मुक्ताबाई, गुरुकृपा कशी झाली, ज्या दिवशी पूर्ण दिवशी म्हणजे पौर्णिमेला चंद्रगुप्त झाला आपल्याला दिसेल असं जाणवेल, त्या दिवशी आपल्याला गुरुकृपा झाली असं समजावं. तैसा प्राणी होता माये माझी भ्रांत, विजेचा अवचित उदयो झाला. तसा जो प्राणी आहे म्हणजे आपण मायेमध्ये भ्रांत झालोय, तसा भास आपल्याला त्या गुरुकृपेचा आपल्यावरती लाभ झाल्यानंतर, गुरुकृपा आपल्यावरती झाल्यानंतर आपल्याला जाणीव होते त्या गोष्टीची. दिवसेंदिवस कळा चढे त्या, चंद्रासी पूर्णतेसी आला पौर्णिमेला. दिवसेंदिवस ज्ञान वाढत जाते, चंद्र पौर्णिमेला येत असतो. तैसा प्राणी होता माये माझी प्रांत, भेटला अवचित गुरुराज. आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण मायेमध्ये भ्रमित असतो त्यावेळेस अचानक गुरुराज आपल्याला भेटतात. निदान मला तरी त्याचा अनुभव आलेला आहे. केली त्यांनी दया, हरपली माया, मुलांची ठाया बैसविले. गुरुने दया केली, माया हरपली आणि मुलांच्या म्हणजे मूळ ठिकाणी त्यांनी मला बसवले. म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, गुरुकृपाबाई ऐसी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐक मुक्ताबाई, गुरुकृपा अशीच आहे आणि अशीच ओळखावी. संत ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाला असतं म्हणजे गुरुकृपा झाल्यानंतर आपल्याला असा भास व्हायला लागतो की आपलं देह देखील नष्ट व्हायला लागले, देहभान देखील आपलं नष्ट व्हायला लागतं. कर्ण बंद होती, नेत्र आच्छादिती, मग कैशी गती होय दादा. कान बंद पडतात, नेत्र झाकले जातात, मग गती कशी कळावी सांग दादा, असे संत मुक्ताबाई विचारतात. देह झाला विकळ, जिव्हा ते खुंटली, दशपवना झाली हडबड दादा. देह विकळ झाला, जिव्हा ते खुंटली, जीभ बोलणं थांबवलं, 10 पवना हडबड झाली म्हणजे अंगातील सर्व तत्व गडबड करायला लागले दादा. तेथे कोण का सद्गुरूने दिली, देहासे कैसी झाली मोती. म्हणून आपल्या सद्गुरूने आपल्या देहाशी असे काय केले, म्हणून आपल्याला असे भास व्हायला लागले. देहाची मोती रूप अशी अवस्था कशी काय झाली. म्हणे मुक्ताबाई फेडावे हे भिन्न, कोणते साधन करू दादा. संत मुक्ताबाई म्हणतात, हे भिन्न भिन्न प्रकारचे साधन जे आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करते आहे ते फेडण्यासाठी, विलग करण्यासाठी कोणते साधन वापरू दादा असं विचारतायत. देह मोक्ष होम साधन ते ऐका, मायेसी संकल्प करा बाई. देहाचा मोक्ष साधण्यासाठी ऐका मुक्ताबाई, मायेशीच संकल्पात राहा बाई. बाळे वज्रासन करून या मनन कराये, हे ज्ञान सद्गुरूंचे. बाळा वज्रासन करून मनन कर, चिंतन कर, हे ध्यान सद्गुरूंचे आपण केले. ओम सोची गुरुम सोह तोची शियाया, दोहींचा लाभव करी भाई. ओम म्हणता गुरु सोहम तोच आहे, दोन्हीचाही लाभ घे भाई. नासाग्री दृष्टी सोहंगासी गोष्टी, रेणू पाठी पोटी भरला बाई. नासाग्रात म्हणजे नाकाच्या टोकावरती आपली दृष्टी सोहंगाच्या गोष्टी करायला लागते, त्यामुळे नासिकाग्रावरती, नाकाच्या टोकावरती आपली दृष्टी एकाग्र करावी. रेणू आपल्या पाठी आणि पोटीमध्ये भरलेला आपल्याला जाणवायला लागतो. सच्चिदानंद भरला आहे महान्य, तया माझी लीन होणे बाई. सच्चिदानंद महत्त्वाने भरलेले आहे, त्यामध्ये लीन होणं महत्त्वाचं आहे बाई. लीन झाले म्हणजे नाही आपपर, म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा. परमेश्वरामध्ये आपण लीन झाल्याने आपपर भावना राहत नाही. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तीच पूर्ण कृपा आहे. कृपा झाली आता आली प्रत्ययासी, कैसे करू या मनास करू दादा. आता कृपा झाली आहे, त्याचा प्रत्यय देखील आलेला आहे, मग या मनाचं मी काय करू दादा. कैसे वज्रासन, कैसे ते मनन, इंद्रियासी दमन कैसे करू. कसे वज्रासन करायचे, कसे मनन करायचे, ह्या इंद्रियाचे दमन कसे करायचे, या सगळ्या गोष्टी कठीण आणि कठीण वाटायला लागल्यात.
कैसे करू दादा सोहंगाशी गोष्टी, नासागरी दृष्टी कैसी ठेवू? कसं करायचं सांग दादा सोहंगाशी गोष्टी, नासागरावरती दृष्टी कशी स्थिर करायची? रेणूमध्ये मिळे कैसी ज्ञानेश्वरा सांगा, या विचारा कृपा करुणी. रेणूमध्ये आपल्याला आपलं तत्व कसं मिळवता येईल, आपल्याला त्याचं ज्ञान कसं मिळवता येईल, संत ज्ञानेश्वर माऊली कृपा करून ह्या गोष्टी सांगा. धाकुटे भावंड घेतली से आळ, मुक्ताबाई लढीवाळ तुमची दादा. मी तुमची धाकटी बहीण आहे ना दादा, मग मी तुमच्याकडे हा हट्ट तर करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी मला विस्ताराने सांगा दादा. मग यावरती संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विस्ताराने ऐकायचे तर ऐक. संत ज्ञानदेव म्हणे, ऐक मुक्ताबाई सद्गुरूंचे पायी मन ठेवी. संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? ऐक मुक्ताबाई सद्गुरूंच्या पायाशी मन ठेवा. करी निजभ्यास सोध्यास, म्हणजे नित्य अभ्यास सोहंगाचा कर. इंद्रियांना तिथे अजिबात भर देऊ नको, त्यांना महत्त्व देऊ नकोस बाई. सात हे आत आठव्याच्या पोटी, नवव्याच्या संगे गोष्टी करी बाई. सात हे आत आठव्याच्या पोटी, नवव्यासोबत गोष्टी कर बाई. मग 10वा सहज 9व्याशी भेटला, 11व्याशी सांगू लागला गुज गोष्टी. मग 10वा काय करायला लागेल? 9व्याला भेटेल आणि 11व्याशी गुज गोष्टी करावं लागेल. म्हणजे भूत भविष्य मागचा पुढचा मागच्याशी बोलायला लागेल, मागचा पुढच्याशी बोलायला लागेल, असं आपल्यामध्ये गुज गोष्टी तयार व्हायला लागतील. करुणी उपोषण मूळद्वार जोन, लिंगस्थानी चरण ठेवी बाई. उपोषण कर, मूळद्वार जोन, लिंगस्थानी चरण ठेव बाई. ब्रह्मांडातून ओवा सोहंग, त्रिवेणी आसन घाली बाई. ब्रह्मांडातून सोहंग ओवून काढा, त्रिवेणीमध्ये आसन घाला आणि ह्या गोष्टी शिकून घ्या बाई. ओम तेची गुरु सोहम तोची शिव, या ओम तोची गुरु सोहम तोची शिव, या दोहींचा लाघव करी वो बाई. ओम तोची गुरु म्हणजे ओमच गुरु आहे, सोहम तोची शिव, या दोन्हींचा अर्थ समजून घे बाई. ऐक्य झाल्यावरी उठेल बाळा, कोटी सूर्यकळा प्रकाशल्या. हे असं ऐक्य झाल्यानंतर बाळा कोटी सूर्यकळा प्रकाशात येतील आणि तुला त्या अभ्यासायला भेटतील. खेचरी हे मुद्रा खेचरी ही मुद्रा कर, नासागरामध्ये दृष्टी समान कर. स्वयंभू दृष्टी ही पाठी पोटी आपल्यामध्ये भरून घे, म्हणजे तुला त्या रेणूचं दर्शन होईल. ज्ञानदेव म्हणे, ऐक मुक्ताबाई परता नाही उपदेश आता. संत ज्ञानेश्वर माऊली बाई एकदाच सांगल, पुन्हा या उपदेशाचा मी तुम्हाला परत सांगत फिरणार नाही. सहज समाधी लागली निर्गुणी, खुंटली से वाणी न चले पुढे. सहज समाधी लागली पाहिजे, ती निर्गुणी लागली पाहिजे, वाणी खुंटली पाहिजे, पुढं काही बोलली नाही पाहिजे वाणी, हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. खुंटला हा शब्द राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार सदोदित. शब्द खुंटला पाहिजे, फक्त व्यवहार राहिला पाहिजे, साक्षात्कार झाला पाहिजे आणि तोही सदोदित झाला पाहिजे. गळाली इंद्रिये राहिलेसे मन, झाले महाशून्य एकाएकी. इंद्रियाभिमान गळाला पाहिजे, इंद्रियांचा व्यवहार देखील गळाला पाहिजे, फक्त मन राहिलं पाहिजे. महाशून्य म्हणजे शून्यामध्ये आपलं मन आपण गुंतवलं की आपल्याला सगळ्या गोष्टी एक एक उलगडा व्हायला लागतील आणि महाशून्य असं एकाएकी होतं. ते इंद्रियातून तुला फाट दिशी तुला ते महाशून्य दिसायला लागेल. म्हणून झाले महाशून्य एकाएकी असं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. विराली से शक्ती झाली से निवृत्ती, झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई. शक्ती विराली, निवृत्ती झाली, ब्रह्मप्राप्ती झाली आणि मुक्ती मिळाली असं संत ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाईंना सांगतायत. म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, उपडी समाधी घेई जगा माझी. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐक मुक्ताबाई उपडी समाधी घे जगा माझी, म्हणजे उघड समाधी घे. उपडी म्हणजे उघड समाधी घे जगा माझी. आठवे समाधीचे अंग आले तुझ, आता नाही काज आणि काशी. समाधीचे अंग आठवून घे, स्वतःवरती घे, आता अन्य कोणाची काळजी राहिलेली नाही. हेची गुहा ज्ञान पार्वतीसी दिले, मच्छिंद्रा लाधले हेची ज्ञान. हे गुह्य ज्ञान, हे रहस्य भगवान शिवशंकरांनी पार्वतीला दिले आहे. मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे हाती, तेची चौरंगी त्यांनी चौरंगीला उपदेश केला. चौरंगीने दिले भर्तरीचे हाती, तेने गैनी प्रती उपदेशिले. चौरंगीने काय केलं? भर्तरीनाथाच्या हाती दिलं, तेने गैनी प्रती उपदेशिले. तर भर्तरीनाथांनी काय केलं? गहिनीनाथांना त्याचा उपदेश दिला. चौरंगीने भर्तरीनाथाला ज्ञान दिले, त्यांनी गहिनीनाथांप्रती उपदेश दिला. बाप रुक्मा देवी निवृत्ती दयाळा, त्यांनीच आपणासी उद्धरिले. बाप रुक्मा देवी संत निवृत्ती महाराज दयाळू आहेत, त्यांनीच आम्हाला उद्धारिले, तेच माझे गुरु आहेत.
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, निवृत्तीचे पावी सर्व सुख. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ऐक मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथांच्या पायाभोवतीच त्यांच्या चरणावरच सर्व सुख आहे. हेची गुह्य ज्ञान नामदेवा लाधले, कबीराने कथिले चार युगी. हेच गुह्य ज्ञान संत नामदेवांना मिळाले, कबीराने चार युगी सांगितले. तेची गुह्य गोष्टी सांगितली तुझा, विश्वासाचे बीज विटेवरी. हे गुह्य गोष्ट आता तुझ्यासाठी सांगितलं आहे. विश्वासाचे बीज विटेवरती आहे, त्या पांडुरंगाकडे आहे, विठ्ठलाकडे आहे. गुरुपुत्र जाणतात की योगी सदा ध्याती, म्हणजे योगी सतत ध्यानात आहेत. शिवादिक देखील यांचं ध्यान करतात. 18 अभंगाची करोणी सनद, ठेवावी निबंध आपणापायी. हे सगळे 18 अभंग जे तुला सांगितले आहेत, त्या अभंगाची रचना करून त्याची सनद करून ठेवा, त्यांच्या पायावरती निबंध ठेवा, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत. याचे पुढे ज्ञान सांगती पाखांडा, जळोबाई तोंड काळे त्यांचे. याच्या पुढे ज्ञान सांगताना पाखंड उघड होते. बाई याला जे खोटे म्हणतील त्यांचे तोंड काळे होईल. अंतकाळ समयी 3 दिवस उपोषण, सायुज्यता जाण मुळी होय. अंतकाळामध्ये ज्यावेळेस आपला जीव जाणार असतो त्यावेळेस 3 दिवस उपोषण केल्याने सायुज्यता मिळते. आता हेची गोष्टी न करी प्रकट, ठेवावी हे गुप्त आपणापाशी. आता या सगळ्या गोष्टी उघड करू नका, हे गुप्त ठेवा. प्रगट करिता होय मात्रागमन, ज्ञानदेव म्हणे आण निवृत्तीची. प्रगट करताना मातृगमन होते, त्यातील सत्व निघून जाते, संत ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात. म्हणून आपल्या मनामध्ये निवृत्ती आणा आणि त्याचं चिंतन मनन करा. ह्या 18 अभंगांचं चिंतन आणि मनन करा, आपल्याला नक्कीच ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही ज्ञानाची 18 अभंगाची सनद संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत मुक्ताबाईंना दिलेली आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.